पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 2025चा हा पेपर आहे। यामध्ये विषय गणित मध्ये आपला क्वेश्चन नंबर 26 आपल्याला सोडवायचा आहे। तर यामध्ये अंडर रूट दिला आहे, अंडर रूट मध्ये आहे 31 × 32 × 30 × 33 + 1 इज इक्वल टू किती म्हटलं आहे। तर मग त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत। तर मग आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये पहिल्यांदा याचा गुणाकार करून प्लस याच्यामध्ये टाकायचा आणि त्याचं उत्तर जे येणार, जे उत्तर येईल ते वर्गमूळ असेल, म्हणजे कोणाचं वर्गमूळ आहे यापैकी कोणत्या तरी संख्येचा ते तो वर्ग असेल। ठीक आहे, तर मग 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढतात हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण याचं उत्तर काय येते ते पाहणार आहोत आणि त्याच्या नंतर आपण वर्गमूळ बघणार आहोत। ठीक आहे, तर पहिल्यांदा आहे 31, 32, 30, 33 याचा गुणाकार। तर मग आपण पहिल्यांदा करू 30 + 30 × 31 याचा गुणाकार जर केला 31 × 30 तर याचा इझी आहे। तर काय करायचं, हे 3 1 जा म्हणजे 3 1 3 करायचे आणि 3 3 9 करायचे आणि याच्यावर 0 द्यायचा, ॲज इट इज 0 देऊन द्यायचा। हे झालं 930 या दोघांचा गुणाकार। आता राहिला काय आपला 32 राहिला, तर याला 32 × करायचा। ठीक आहे, आता याचा गुणाकार केला तर आपण 2 0 0 2 3 6 2 9 18। ठीक आहे, आणि 3 त्यानंतर 0 द्यायचा, या 3चा गुणाकार करायचा, अगोदर 0 द्यायचा, त्यानंतर 3 3 0 0 3 3 9 आणि 3 9 27 याचा करायची बेरीज करताना 0 शी 0 6 शी 6 8 8 16 1 17 चला 1 8 7 1 8 1 हा 9 आणि 2 शी हा 2। हे झालं कशाचा गुणाकार 32 झाला आपला, आपण झाला। आता काय राहिला 33 याचा गुणाकार 33। आता काय करायचं, 3 0 0 3 7 18 8 हात चाला 1 3 7 21 आणि 1 22 2 हात चले 2 3 9 27 27 आणि 2 29 29 ची 2 9 हात चाले 2 आणि पुन्हा 3 आणि 6 6 2 8। आता 3चा गुणाकार करायचा, पहिल्यांदा आपण 0 देणार आहे, त्यानंतर काय करायचं आहे, या 3चं आपण जे उत्तर आलं तेच उत्तर इथं लिहिणार आहोत। म्हणजे हा 0 आला पहिल्यांदा इथं, त्यानंतर हा 8 हा 2 इथे, हा 9 इथे आणि हा 8 इथे। हे का केलं आपण, कारण पहिल्यांदा आपण 3चा जो गुणाकार आहे तो लिहिला होता आणि या 3चा गुणाकार उत्तर तेच येणार आहे, म्हणून ही तेच संख्या इकडे लिहिली आहे। याचं बेरीज करणार आहोत आपण। आता हा 0 झाला, 8 शी 8 झाला, 8 आणि 2 10 शी 0 हात चाला 1, हा 9 1 10 10 आणि 2 12 12 शी 2 हात चाला 1, हे 9 18 18 शी 8 हात चाला 1 आणि हा 8 आणि 1 हा 9 हा झाला एवढा। मग हे जेवढी संख्या आली ही संख्या कशामध्ये आली, आता आपली याच्यामध्ये आली, ही अंडर रूट मध्ये 982080 आणि प्लस 1 हा जो 1 आहे हा प्लस 1 आहे, याच्यामध्ये 1 म्हणजे आपल्याला हा 1 ऍड करावा लागेल याच्यामध्ये। तर मग याचं आन्सर काय येईल, याचा आन्सर येणार आहे 9,82,081। ठीक आहे, 80 मध्ये हा 1 गेला, 1 मिळवला, आता आपलं उत्तर आलं 81 म्हणजे 9,82,081। ठीक आहे, तर आता काय करावं लागेल आपल्याला, ही जी संख्या याचं वर्गमूळ करावं लागेल। तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, आपलं उत्तर हे आलेलं आहे 9,82,081 म्हणजे 9,82,081। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचा हा जो आहे हा वर्गमूळ आहे। ठीक आहे, मग कोणाचा वर्ग हा, कोणाचे या 4 पैकी कोणत्या संख्येचा वर्ग हा एवढा येतो हे आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, मग आता इथं एकक स्थान काय आहे, इथं एकक स्थान आहे 1 म्हणजे एकक स्थान 1 आहे। किती आहे आपली संख्या, आपली संख्या ही आहे 9,82,081 ही जी संख्या आहे। मग कोणत्या संख्येचा वर्ग हा एवढा येतो ते आपल्याला चेक करायचं आहे। मग आता इथं एकक स्थान जो आहे, हा एकक स्थान जो आहे हा इथं 1 आहे। मग कोणत्या संख्येचा वर्ग ज्याचा एकक स्थान 1 येतो तो कोणता असू शकते, तर हा असू शकते, कारण इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, बाकीच्या ठिकाणी इथं 3 आहे। तर 3चा वर्ग जर एकक स्थानचा पकडला आपण तर 3 3 9 म्हणजे इथं शेवटचा अंक 9 पाहिजे होता, पण इथं 1 आहे म्हणजे हा कॅन्सल झाला। त्यानंतर इथं 0 आहे, 0चा वर्ग जर केला आपण एकक स्थानचा तर 0च येणार आहे, पण इथं 0 नाही आहे, म्हणून हे 2 जे ऑप्शन आहे हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले। म्हणून आता काय आहे, आपण घेतला ह्या 2 पैकी एक आन्सर आहे। मग आपण काय करणार आहोत, याचा वर्ग काढणार आहोत। पहिल्यांदा याचा वर्ग आपण काढू, तर वर्ग कसा काढायचा तर इथं आपण पाहणार आहोत।
तर 9, 9 आणि 1 याचा वर्ग कसा काढायचा शॉर्टकट मध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा काय करायचा, याचा वर्ग करायचा. 1चा वर्ग किती येते, 1 येते. ठीक आहे. त्यानंतर याचा नाही याचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची. 9, 9 1 9, 9ची दुप्पट किती झाली, 9 दुनी 18, 18ची झाली. मग 18 इथं 8 लिहायचा आणि हा जो 1 आहे हा 1 इथं कॅरी करायचा. तर कॅरी केला आपण, हातचा दिला. त्यानंतर काय करायचं, याचा आणि याचा गुणाकार करायचा. 9 1 9, 9 1 9 दुप्पट करायची त्याची. 9 दुनी 18, याचा आणि याचा काय केला आपण गुणाकार केला. 9 1 9 आणि दुप्पट 18 झाले. त्यानंतर 9चा वर्ग करायचा. 9 9 81, याची करायची बेरीज. हे 8 आणि 1 9 आणि हा 8 आणि 1 9, हे झाले 99. 99 प्लस हा जो कॅरी होता त्याची बेरीज करायची. 99 ने 1 किती होते, 100. मग 100 आपण कशी लिहितो, तर हे 100 आहे. म्हणजे याचा हा 0 इथं आला. त्यानंतर हा जो 10 हा कॅरी गेला म्हणजे हातचा गेला. आता हा जो 1 आहे हा 1 संपला. आता याचा आणि याचा विचार करायचा आपल्याला. 9 गुणिला 9, 9 9 81 किती होतात, 9 9 81. 81च्या दुप्पट करायची आपल्याला. 81च्या काय करायची, दुप्पट करायची. मग किती होतात, ते येतात 162. 162 आणि हा 10 याची जर बेरीज केली तर हे येते 172. 172शी हा जो 2 आला इथं आला आणि हा जो 17 आला, हा 17 याचा कॅरी गेला म्हणजे हातचा गेला 17. त्यानंतर आता हा संपला आपला. हा संपल्यानंतर आता करायचा याचा विचार करायचा. 9 9 81, 81 आणि हे 17 याची बेरीज केली आपण. हे 7 आणि 1 8 आणि हा 8 आणि 1 9, हे झालं 98. इथं आलं 98. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, कोणत्या संख्येचा वर्ग, म्हणजे 991. आपण हे 991चा वर्ग किती आला, 98. 2081 म्हणजे 9,82,081 हे याचं उत्तर आलं. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4. 991चा वर्ग हा आहे 9,82,081. म्हणजेच याचं वर्गमूळ आहे 991. तर अशा पद्धतीने हे शॉर्टकट पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 3 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे.